सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील पारपोली हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य आणि जैवविविधतेनं नटलेलं गाव आहे. याच रम्य परिसरात पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा फुलपाखरू महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या फुलपाखरू महोत्सवाचं स्वागत कमान आणि टी हाऊसचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. वन विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून सह्याद्रीतील जैवविविधतेचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. पर्यटकांसाठी आकर्षण ठरणाऱ्या या उपक्रमाची उभारणी सिंधुरत्न योजनेतून साकार करण्यात आली. फुलपाखरांच्या विविध प्रजातींचं दर्शन, पर्यावरणाबाबत जनजागृती आणि निसर्ग पर्यटनाचा अनुभव देणारा हा महोत्सव ठरलेला आहे. या अभिनव उपक्रमामुळे पारपोलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निसर्ग संपन्नतेला नवे व्यासपीठ मिळाले. स्थानिक पर्यटनाला देखील चालना यामुळे मिळणार आहे. फुलपाखरू महोत्सवाचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं. कशा पद्धतीने पर्यटन वाढीसाठी चालना मिळणार आहे? सिंधुरत्न योजना जी सन्मान्य दीपक केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या योजनेमार्फत केसरकर साहेबांच्या एकंदरीत चांगल्या नियोजनामुळे सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागामध्ये विविध पर्यटन प्रकल्पाची सुरुवात आणि निधी उपलब्ध करण्याचं काम त्या योजनेच्या माध्यमातून झालेलं आहे. आमच्या वैभववाडीमध्ये असलेलं ग्लास पूल, इकडे असलेलं ह्या फुलपाखरू प्रकल्पाबरोबर आता इथे ट्री हाऊस म्हणजे मेन गेट बांधणं, सगळे जे सुविधा, त्याच्यामुळे फुलपाखरू प्रकल्प महोत्सवाच्या बरोबर हा पूर्ण भाग पर्यटनाच्या माध्यमातून विकसित कसा होईल याची पुरेपूर काळजी आणि नियोजन केसरकर साहेबांनी सिंधुरत्नाच्या माध्यमातून घेतली होती. आणि त्या अंतर्गत हा फुलपाखरू महोत्सव दरवर्षीप्रमाणे आधी वर्षी साजरा झालेला आहे. गेल्या वर्षी 600 ते 700 पर्यटक इथे येऊन गेलेले आहेत. मला विश्वास आहे की ह्या एकंदरीत अजून चांगल्या नियोजनामुळे, ट्री हाऊसमुळे त्या येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये दुपटीने वाढ होईल असा माझा ठाम विश्वास आहे.